नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही. सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही असं शरद पवारांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला असावा. राष्ट्रवादीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे असंही शरद पवार म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का यावर शरद पवारांनी स्पष्ट मत मांडलंय. राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती. अजित पवारांची एकत्र येण्याची इच्छा होती. मी या चर्चेत नव्हतो असं पवारांनी स्पष्ट केलंय. विलिनीकरणाचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत खंड पडल्याचंही त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या वृत्तानुसार रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्राताईंच्या मनात नसलं तरी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं गरजेचं आहे असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाले. महेश लांडगेंनी पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांसंदर्भात वापरलेल्या शब्दांमुळे नवीन वादाला तोंड फुटलं होतं. आता अजित पवारांच्या निधनानंतर शोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला. राष्ट्रवादीच्या सीमा सावळेंनी जाहीर कार्यक्रमात महेश लांडगेंना सुनावलंय. अजितदादांना तुम्ही अशा भाषेत बोलायला नको होतं, पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा आली की माणसं वेगळ्या वाटेनं जातात. तुम्हीही गेलात असं सावळेंनी सुनावलंय. भिवंडी महानगरपालिकेतील सत्ता समीकरणाचं गणित अजून स्पष्ट होत नसलं तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि समाजवादी पार्टी या पक्षाच्या वरिष्ठांनी भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना करत बहुमताची मॅजिक फिगर जमवली आहे. भिवंडी सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांना अज्ञातवासात हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अमृता फडणवीस यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलंय. आसाममधील गुवाहाटी येथील नीलाचल टेकडीवर असलेल्या 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कामाख्या माता मंदिराला भेट दिल्यानंतर मला शांती आणि ऊर्जा जाणवली अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूरच्या घुणकी येथील सिद्धमळ्या परिसरात बिबट्या आणि गायीच्या वासराची अनोखी मैत्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात कुतूहलाने सुरू आहे. राज्यभरात बिबट्याच्या हिंस्र हल्ल्याच्या घटना घडत असताना ही मैत्री आश्चर्यचकित करणारी ठरते. कॉन्फिडंट ग्रुपचे चेअरमन डॉक्टर CJ रॉय यांनी बेंगळुरूमधील अनेपल्या भागात असलेल्या आपल्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी आयकर विभागाचे अधिकारी रिचमंड रोडवरील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात छापेमारी करत होते. राज्यात शेतकरी कर्जमाफी संदर्भात हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरही बँकिंग यंत्रणा सक्रिय झाली आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्ह्यातील थकीत पीक कर्जाची माहिती मागवण्यात आली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार वाशिम जिल्ह्यातील 67,084 शेतकऱ्यांकडे सुमारे 339 कोटी 50 लाख रुपयांचं कर्ज थकीत आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.